डोंबिवलीतल्या MIDC परिसरातील अल्ट्रा प्युअर फेम कंपनीत भीषण आग लागली आहे। या आगीमध्ये काही गॅस सिलेंडर्सचा स्फोटही झालाय। या कंपनीच्या शेजारी गॅस सिलेंडरचे आणखी काही गोडाऊन्स आहेत आणि त्यांनाही या आगीमुळे धोका निर्माण झालाय। अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। सकाळी 9:30च्या सुमारास ही आग लागली आहे। या आगीचं भीषण स्वरूप पाहता या परिसरातील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय। या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून या दुर्घटनेत अद्यापपर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाहीये। आपण बघतोय ही डोंबिवलीतल्या MIDC परिसरातल्या अल्ट्रा प्युअर फेम कंपनीला भीषण आग लागली आणि त्याचे जे लोट आहेत ते दूरपर्यंत पोहोचलेले आहेत आणि ही तिथे त्या ठिकाणी सध्या अग्निशमन दलाच्या 8 गाड्या रवाना झालेल्या आहेत। तिथे परिस्थिती नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सध्या तिथे सुरू आहेत, मात्र अजूनही आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलेले नाहीये। थोड्या वेळापूर्वीच MIDCच्या नगरसेविका सुनीता पाटील यांच्याशी आम्ही फोनवरून संपर्क साधला होता। त्या काय म्हणाल्या ते ऐकूयात। नगरपालिकेने कुठेतरी पाण्याचं नियोजन करून ठेवायलाच पाहिजे होता, कारण एवढ्या मोठ्या जो MIDC एरिया आहे तर तो फॅक्टरीला कधी कुठल्याही क्षणी आग लागू शकते। हे जर आधीच नियोजन करून ठेवलेलं असलं तर पाण्याचा प्रॉब्लेम येणार नाही आणि ते कोटा त्यांनी ठेवायलाच पाहिजे की आपल्याला इथे काय झालं तर ते व्यवस्थित पाणी पुरवठा होण्यासाठी। तर ते काय सरकारचं KDMCचं नियोजनच नाहीये त्याच्यासाठी। नागरिकांना आता हलवण्याचा प्रयत्न केला आहे, रस्ते बंद केले, तिथून रस्त्याने सगळे वाहन वगैरे जाणं बंद केले। नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न चालू आहे। ही आग सकाळी 9च्या सुमारास लागलेली आहे। अजूनही ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं नाहीये। वेगवेगळ्या ठिकाणाहून उल्हासनगर, अंबरनाथ, ठाणे या ठिकाणांहून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं घटनास्थळी, मात्र अद्याप अग्निशमन दलाला कुठेही आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाहीये। पाण्याचा अभावही इथे आहे, मुबलक पाणी आहे। पाणी नसल्यामुळे अग्निशमन दलाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते। अल्ट्रा प्युअर फेम ह्या कंपनीला सकाळी 9च्या सुमारास ही आग लागली आणि ह्या आगीमध्ये काही सिलेंडरचा स्फोट झाला। बाजूला देखील सिलेंडरचे गोडाऊन आहेत, त्यांना देखील धोका निर्माण झालेला आहे। वर्षभरापूर्वी देखील ह्याच गोडाऊनला आग लागली होती आणि आपण या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य यांच्याकडून। विशाल, आपण बघतोय की MIDC परिसरातल्या ह्या कंपनीला भीषण अशी आग लागलेली आहे। या आगीचे लोट अगदी दूरपर्यंत पोहोचलेले बघायला मिळतात आपल्याकडे आलेल्या दृश्यांवरून। सध्या तिथली परिस्थिती काय आहे? मजुरा, आत्ताची परिस्थिती मी सांगू इच्छितो की अग्निशमन जे जवान आहेत त्यांनी अक्षरशः प्रयत्नांची शर्थ इथे करत आहेत आणि एक चांगली गोष्ट म्हणजे जी आग पसरत होती आजूबाजूला ती अत्यंत प्लॅनिंग ऑपरेशन करून जे आहे त्यांनी ती आग जी पसरत होती ती पसरण्यापासून रोखलेली आहे आणि आता एकच लक्ष्य आहे ती म्हणजे आग आटोक्यात आणणं। अत्यंत भयानक परिस्थिती इथे निर्माण झाली होती। आता 8 अग्निशमक जे फायर इंजिन आहेत ते इथे चारही बाजूनी जे आहे ते घेरलेलं आहे या कंपनीला आणि सगळीकडून जो आहे तो आग विझवण्याचे प्रयत्न होतात आणि त्याचबरोबरीनं इतर जे महापालिका आहेत त्यांच्याकडनं जे फायर इंजिन मागवले होते ते सुद्धा आता इथे आलेले आहेत। आता एकंदर 15 पर्यंत जे आहेत फायर इंजिनच्या माध्यमातून इथे आग जी आहे ती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि या वेळेला एक ज्या सगळ्या यंत्रणा आहेत त्यांचं एक कुठेतरी कॉर्डिनेशन इथे दिसून आलं आणि वाहतूक विभाग असेल, पोलीस विभाग असेल आणि अग्निशमन विभाग असेल, महापालिकेची यंत्रणा असेल, अत्यंत नियोजन पद्धतीने इथे काम करण्यात आलं। ट्रॅफिक जी आहे ती वळवण्यात आली जेणेकरून ज्या अग्निशामक विभागाच्या गाड्या आहेत त्यांना इथे पोहोचवण्यात यावं। त्या परिस्थितीने रस्ते मोकळे करण्यात आले आणि अत्यंत लगेच ज्या आहेत त्या गाड्या इथे घटनास्थळी पोहोचल्या आणि लगेच अग्निशमन दलाने ऑपरेशन सुरू केलं। त्याचाच परिणाम असा दिसून येत आहे की जरी आग आता आटोक्यात आली नसली तरी सुद्धा जी पसरत होती आग आजूबाजूच्या म्हणजे जे अग्निशमन दल मगासपासून प्रयत्न करत होते जरी आग आटोक्यात आली नसली तरी देखील जे धुराचे लोट आहेत ते पसरवणं जे थांबलेलं आहे। धन्यवाद विशाल या संपूर्ण माहितीबद्दल। आणि या संदर्भातल्या काही प्रतिक्रिया स्थानिकांच्या त्याचबरोबर अधिकाऱ्यांच्या आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, ऐकूयात त्यांचं काय म्हणणं आहे।
अल्ट्रा केमिकल या कंपनीला आग लागलेली आहे. बाजूला गॅस गोडाऊन आहेत. आग कशामुळे लागली अजून समजलं नाही. आग विझवण्याचं काम चालू आहे. त्या ठिकाणी आमची एसीपी स्थानिक बंदोबस्त आहे. फायर ब्रिगेडच्या गाड्या आलेल्या आहेत. किती म्हणजे काय जखमी होण्याची शक्यता? अजून जीवितहानीचं काही समजलं नाही. सर गॅस गोडाऊनला आग लागली आहे का? हो, गॅस गोडाऊनला आग लागलेली आहे. 2 गॅस गोडाऊन भारत गॅस. सकाळच्या सुमारास 8:30-9च्या सुमारास अल्ट्राटेक केमिकल कंपनीला MIDC जो विभाग आहे आपला डोंबिवलीचा, त्यामध्ये आग लागलेली आहे. मागे तुम्हाला दिसते ते ऑपरेशन आम्ही आमच्या 4 फायर टेंडरमार्फत कंट्रोल केलेलं आहे. फायर जे लागलं होतं ते, परंतु ॲडिशनली आजूबाजूचा जो एरिया आहे तिथे काही गोडाऊन्स आहेत आणि फॅक्टरीज पण आहेत. त्याच्यामध्ये ही स्प्रेड आउट होऊ नये त्याच्याकरता पुलिंग ऑपरेशन चालू केलं आहे आणि उल्हासनगर, भिवंडी याचे फायर टेंडर आता आलेले आहेत. आणि ॲडिशनली आम्ही आता ठाणे आणि नवी मुंबईचे पण फायर टेंडर्स आता पोचतील थोड्या वेळात, जेणेकरून ही आग आजूबाजूला पसरू नये. आणि आत्तापर्यंत कुठली कॅज्युलिटी रिपोर्ट झालेली नाही आहे. आणि मला असं वाटतं की काही वेळामध्ये ही आग कंट्रोल करण्यामध्ये फायरचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलल्यावर, कारण फक्त आतमध्ये जी सॉल्व्हंट्स होती त्या सॉल्व्हंट्समुळे ही आग धुमसते, ती कंट्रोलमध्ये येईल अशी अपेक्षा आहे. आपण पाहिलं की डोंबिवलीच्या MIDC परिसरातल्या अल्ट्रा प्युअर फेम ह्या कंपनीला भीषण अशी आग लागली. सकाळी 9च्या सुमारास ही आग लागली आणि ह्या आगीचे लोट जे होते ते दूरपर्यंत पसरत होते. मात्र सध्या अग्निशमन दलाच्या 8 गाड्या त्या ठिकाणी रवाना झालेल्या होत्या आणि त्यांनी आग नियंत्रणात आणण्याचा त्यांचा सध्या प्रयत्न सुरू आहे. मात्र हे आगीचे जे लोट आहेत हे त्यांनी प्रयत्न करून कमी केलेले आहेत. आपण बघतोय की डोंबिवलीतल्या अग्निशमन दलासाठी खास करून अतिरिक्त कुमक देखील इथे पाठवण्यात आलेली आहे. आणि कोणत्या फायर स्टेशन्समधून ही कुमक पाठवण्यात आली आहे ते बघूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. डोंबिवलीतील ही आग बघतोय आपण आणि उल्हासनगरमधून 4 फायर इंजिन त्या ठिकाणी पोहोचलेत. तर भिवंडीमधून 4 फायर इंजिन घटनास्थळी रवाना झालेत. अंबरनाथमधून 4 तर ठाण्यामधून 6 फायर इंजिन डोंबिवलीच्या MIDC भागात पोहोचलेले आहेत. उल्हासनगरमधून 4 फायर इंजिन तिथे दाखल होतील. आपण बघतोय की डोंबिवलीमध्ये MIDC परिसरामध्ये अल्ट्रा प्युअर फेम ह्या कंपनीला भीषण आग लागली आणि त्यासाठी ठिकठिकाणाहून फायर इंजिनची कुमक मागवण्यात आलेली आहे आणि ते त्या ठिकाणी आता दाखल होतील आणि ही आग नियंत्रणात लवकरच येईल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.